सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलकांनी आंबे बहुले तालुका इगतपुरी येथे भारताचा प्रजासत्ताक दिनाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. कडाक्याच्या थंडीत जवळपास 30,000 आंदोलक या देशोत्सवात सहभागी झाले. पक्षाच्या शिस्तीनुसार आणि उत्साही वातावरणात तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली. मोर्चाच्या गाडीवर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक डौलाने फडकवण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अशोकजी ढवळे, लाँग मार्चचे नेतृत्व माननीय आमदार कॉम्रेड जे.पी. गावित, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड सुनील मालुसरे, कॉम्रेड इंद्रजित गावित, कॉम्रेड सावळीराम पवार, कॉम्रेड विका राठोड, कॉम्रेड उत्तम कडू, कॉम्रेड जनार्दन भोये, कॉम्रेड रामभाऊ गघले, कॉम्रेड अशोक धून, कॉम्रेड नितीन गावित, कॉम्रेड केदू वाघमारे, कॉम्रेड पुंडलिक चौधरी, कॉम्रेड संजय पवार यांनी तिरंग्याला पुष्प अर्पण करून सलामी दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या, हुतात्म्यांच्या आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, चांदवड, नाशिक, सटाणा आणि इतर तालुक्यातील हजारो मोर्चेकरी उपस्थित होते. महिला, पुरुष, वृद्ध आणि तरुण युवक यांचा मोठा समावेश होता. तिरंग्याला सलामी देताना 25,000 आंदोलकांनी संगीताच्या तालावर राष्ट्रगीत, ध्वजगीत म्हटले. उपस्थित सर्व आंदोलकांनी महामार्गावर रांगेत आपापल्या जागेवर उभं राहून प्रजासत्ताक दिनाला सलामी देत अभिवादन केले. नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या लाँग मार्च मोर्चेकरांनी नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने आंदोलक आणि परिसरातील नागरिकांना एक आगळा-वेगळा प्रजासत्ताक दिन पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी, बिगर शेतकरी, आदिवासी, बिगर आदिवासी, शेतमजूर, कामगार, शोषित बांधवांनी आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी मुंबईकडे जाताना रस्त्यावर उभे राहून हजारोंच्या संख्येनं प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यामुळे हा प्रसंग सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणारा ठरला. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना लिखिताचे योगदान, घटनेचे महत्त्व, अधिकार, हक्क, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समता, देशाचे सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची माहिती सांगितली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आधार घेऊनच आपल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊनच आपल्या न्याय हक्कासाठी आपण शासन दरबारी चाललोय, असं कॉम्रेड रामचंद्र गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला आणि लगेचच सर्व आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने आगेकूच केलं. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी, सुरगाणा, पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन, EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर